या राधिका नाही गॅसची डायरी कुठं ठेवली तर गॅसची डायरी आधार कार्ड पिंट्याच्या बाबाचं मग आधार कार्ड हे घ्या लागन ना. आता तिथं काय काय लागते काय काय नाही मी तर म्हणतो सगळंच घेऊन चालतो. आता पुढं काही प्रोसिजर असेल तर त्यांना केवायसी फेवायसी करायला सांगितली तर मग नुसती आपत होऊन जाईल. भेटते नाही भेटत. ह्या राधिकानं कुठं ठेवलं काय मी सगळे ते कागदपत्र. राधिका राधिका कुठं ठेवलं बाई राधिका. काय झालं आतीबाई. अहो राधिका काय झालं म्हणतं मी तुला रात्री सांगितलं होतं ना का बाई मी सकाळी जाईन आणि पिंट्याच्या डब्याचा वेळ आणि माझा वेळ एकच राहील. तर तुला मी रात्रीच सांगितलं होतं म्हटलं गॅसची डायरी आधार कार्ड हे सगळं काढून ठेवजो. मी तेच थैली की निघून जाईल. आणि त्या पाय मग सगळं झालं म्हटलं तयारी गियारी सगळी झाली आणि त्या अजून काढूनही नाही ठेवलं. आणि पाय ना लवकर काय पाय ना कुठं ठेवलं कुठं नाही तर नाही तर म्हटलं त्या चालल्या जाईन सगळ्या आणि मला टाकून देईन त्याला भेटून जाईन गॅस आणि मला काही भेटणार नाही. आणि गॅसची आवश्यकता आहे ना आता केव्हा भेटते केव्हा नाही एखादा एक्स्ट्रा आणून ठेवून देऊ आपण. पाय बरं जाय बरं आण बरं लवकर डायरी गिरी आण. मी पाहतो मी चप्पल गिप्पल घालतो वेणीगिनी तर झाली मी कपडे झाले आंघोळी झाली सगळं काही झालं. फक्त आता कागद घ्यायचे आणि जायचं आहे तिकडे जाऊन उभं राहा लागेल ना. तो ऑटोवाला सांगितला म्हणते तो केव्हा येते केव्हा नाही. हो आतेबाई मी रात्रीच काढून ठेवलं होतं सगळं काही गॅसची डायरी तुमचे आधार कार्ड सगळं काढून ठेवलं होतं म्हटलं. सगळं आहे एका थैलीत पण सध्या मला नाही का पिवचीचा डबा पॅक करू द्या त्याचा टिफिन बनवून जाते आणि त्याला देऊन देतो आणि मग नंतर तुम्हाला देऊन देतो सगळं काही कागदपत्र. त्याचा डबा बनवला मी फक्त पॅकच करायचा आहे. असं काय जाय मग पहिले त्याचं करून दे त्याला जा लागते तो दिवसभर राहते तिकडे त्याचं करून दे मग मला देऊन दे. अरे आई कुठं जायची तयारी झाली आज सकाळी सकाळी. ते बाई मी येतो याचा डबा गिबा पॅक करतो तुम्हाला त्याचे अजून कागदपत्र. अरे काय सांगू तुले ते ऐकलं नाही काय आम्हाला तर काही खबरच नव्हती बाप्पा. काल रंजनाबाई आली तर म्हणून माहीत झालं म्हणते सिलेंडरचा तुटवडा पडला ना म्हणते. सिलेंडर नाही भेटून राहिले म्हणते जिथं तिथं लाईन लागलाय म्हणते नंबरही नाही लागून राहिले फोनवरून. तर ते रंजना काकू आली होती म्हणे आपण जाऊ म्हणे उद्या म्हणे सिलेंडर आणण्यासाठी म्हणे. आता आपल्या इथं आहे म्हणा 2 सिलेंडर पण आता तो संपला तर आपल्याला लागणार नाही काय. आता किती काही म्हटलं तरी जीवही वाढले घरातले आणि सिलेंडर लागतेच ना कायले ना कायले. आपल्या इथं नाश्त्याचं वेगळं बनवा लागते जेवण वेगळं बनवा लागते संध्याकाळचं वेगळं चहा पाणी मग किती गॅस जायते. म्हटलं नंतर भेटलं नाही भेटलं म्हणून म्हटलं नंबर लावायला जातो म्हटलं सिलेंडरवाल्याच्या इथं म्हटलं. अहो आई असं काय असं कर ना मग माझ्यासोबतच चल ना. मी गाडीवर सिलेंडर ठेवून देतो रिकामवालं आणि तूही बसून जातो आणि तुला सोडून देतो. जाता जाताच तर दिसते ते दुकान तिथं तुला सोडून देतो तू नंबर लावून देतो. आणि ह्या बाया केव्हा जाते आणि केव्हा नाही आणि तेव्हापर्यंत त्याची वाट पाहिजे काय लवकर होऊन जाते मग काम जरासं. नाही रे काय म्हणते तर रंजना काकून ऑटो म्हटलं ना म्हणते ऑटो बुक केला ना म्हणते. आता तो ऑटोवालाही याचे पैसे घेईन ना मग आणि मी इकडून चालली जाईन त्या गाडीवर बसून आणि तिकडून ऑटोने भेटला तर ऑटोवाली म्हणते नाही घेऊन राहिले म्हणते. आता पेट्रोलही महाग झालं म्हणते सगळ्या याच्यावर येऊन गेलं बाप्पा. आता पेट्रोल महाग सिलेंडर महाग आणि एक तर सिलेंडर भेटून नाही राहिलं. म्हणून म्हटलं मी त्याच्यासोबतच जातो आणि त्याच्यासोबतच येतो आणि कोणी सोबत राहिलं तर लवकर काम होऊन जाते. आणि मी तिथं गेल्यावर एकटी काय करणार आहे मला काय एवढं समजते का तिथचं. आता सगळ्या जणी राहीन मिळून सोडून करून घेऊ आणि तिथं लाईनी ते लागायचं राहिलं तर सगळं सोबतच राहायचं ना. मग मी एकटी जण कुठं लागू आणि कुठं नाही बाप्पा. मी त्याच्यासोबतच जातो तू जाय ऑफिसवर मी घेतो कागदपत्र आणि जातो. बरं पाहून घेऊन जायचं जराशे. रस्त्याने लय गर्दी आहे आणि जिथं म्हटलं लाईनच लागल्या आहे सिलेंडरच्या. आता मी सांगणारच होतो पण ह्या ऑफिसच्या टेन्शनच्या आहे ना मी काही सांगितलंच नाही. मग हे लक्षात आलं म्हणा ती गोष्ट मी पाहिली मोबाईलवर पण सांगतो म्हणून राहिलो. पण ऑफिसचं काम घरी देऊन राहिलं होतं ना साहेब तर घरी काम करायला लागून राहिलो होतं ना ऑफिसमध्ये. मग त्याच्यानं झालंच नाही ते आणि मला लक्षातही नाही राहिलो. चालली जाय नाही मग तू चाललीच आहे त्याच्यासोबतच चाललीच आहे. बरोबर बोलून राहिली तू. मग तुला याली बरं होऊन जाते संग मग. बरं मग डब्बा गिब्बात बनवला असेल राधिका ना तर मी निघतो मग ऑफिसला. हो जाय पाहून जा मग तू हिला गर्दी आहे म्हणते रस्त्यानं. का रे ते बाबा गिबाचा फोन नाही आला होता काय. आता जाऊन त्याले 2-3 दिवस होऊन राहिले ना 2 दिवसात येतो म्हणे वापस म्हणे. आणि अजून पाय बरं 2-3 दिवस होऊन राहिले तर म्हटलं फोन नाही काही नाही मग याच्यावर फोन नाही लावला त्यानं. बाई मी लावला होता तिले संध्याकाळी फोन लावला होता. ते म्हणे मशीनचं काम जास्त निघालं म्हणे त्याचे पार्ट काही भेटून नाही राहिले म्हणे तर लागन म्हणे अजून एखादा दिवस लागन म्हणे येते म्हणे उद्या म्हणे. मग जर जमलं काम म्हणे तर उद्या संध्याकाळपर्यंत येऊन जातो म्हणे आणि नाही जमलं तर मग परवाच्या दिवशी तर पक्का येतो म्हणे सकाळी म्हणे. असं हे पा मला काही माहित नाही. मला म्हटलं सिलेंडर पाहिजे कुठं नाही आणा पण मला सिलेंडर पाहिजे. कायच्यावर करू मी स्वयंपाक कालपासून स्वयंपाक नाही केला आणि आता कुठून आणू. घरच्या म्हटलं इंधनही संपलं काढाही संपल्या आणि त्या शेवंत काकूच्या इथून म्हटलं शेण आणलं होतं मी चोरून त्याच्या एवढ्या मोठ्या गवऱ्या थापल्या होत्या तर त्याही संपल्या. आता मला काही माहित नाही. आता मला सिलेंडर पाहिजे तुम्ही कुठूनही आणून द्या पण मला सिलेंडर आणून द्या. अहो माझे कुठून आणून देऊ तुला सिलेंडर. किती लंब्या रांगा लागलाय म्हटलं त्या रांगीत उभं राहील तर मग कामाला केव्हा जाईन मी. आणि कामाला नाही गेलो तर घरात किती पंचायत होऊन जाईन. तू कामाला जा म्हणतं सिलेंडर आणा म्हणतं कसं करू मी सांग तू आता. आणि नंबरही तरी लागून राहिला का तो सिलेंडरचा. त्यामुळे पहिले सांगितलं असतं 8 दिवसा पहिले तर मी आणून दिलं असतं तुले.
आता सांगून राहिली तू, जेव्हा पूर्ण देशात म्हटलं सिलेंडर भेटून नाही राहिले तेव्हा सांगून राहिली तू मला सिलेंडर पाहिजे म्हणून. असं काय खोटे बोलता हो, काय खोटे बोलता? हा, किती दिवसाची म्हणून राहिली तुम्हाला का सिलेंडर आणून द्यायची, सिलेंडर आणून द्या. पण म्हटलं तुम्ही कानावर निघून राहिले, माझी गोष्ट एकही कानावर निघून राहिले. किती दिवसापाची मी चुलीवर स्वयंपाक करून राहिली. हा, सारं घर पाहणं कसं काय काय होऊन गेलं. हा, 50 वेळा तर सारवच लागून राहिलं त्याले. कोणी आणा गेलं तर चांगलं वाटते काय? हा, आता चुलीतही म्हटलं काय इंधन काय फुकटाच येते का? इंधनही विकत आणा लागून राहिलं ना. हा, ते तर बरं झालं का मी थोड्याशा गवऱ्या थापल्या होत्या तर त्याच्यावर स्वयंपाक करून घेतला. हा, आता नाही, आता होऊच नाही शकत म्हटलं. आता ते शेवंत काकू कशी सोडून नाही राहिली तर मी कुठून आता गवऱ्या थापू? हा, आणि गवऱ्यावर स्वयंपाक करू म्हटलं. आता मला काहीच नाही, आता मला सिलेंडर पाहिजे. तुम्ही कुठं नाही आणून द्या, ब्लॅकनं आणून द्या, नाही तर काही नाही आणून द्या, तर तिकडे लाईनीत लागा, पण मला सिलेंडर पाहिजे. माय बहीण, तुला समजत काऊन नाही वा? नाही भेटून राहिले ना सिलेंडर म्हणते. हा, नाही भेटून राहिले सिलेंडर, कुठून आणून देऊ तुले? आणि जाय डबा दे बरं, मला डबा दे. आणि काय म्हणते तर मी घेऊन जातो डबा, आणि पाहू संध्याकाळी पाहू सिलेंडरचं काय आहे. तर मग काम पडून जाईन. मग तू म्हणता का आज कोण गेले कामावर आणि घरीच बसले आहे का म्हणून. दे मला डबा दे, मी जातो कामावर. संध्याकाळी पाहतो सिलेंडरचं काय आहे काय नाही. डबा कायचा डबा? कायच्यावर बनवू डबा मी तुमचा? हा, स्वयंपाकच नाही केला म्हटलं मी. गॅस नाही आहे, सिलेंडर नाही आहे, चुलीजवळ काड्या नाही आहे, इंधन नाही आहे, कायच्यावर करू मी स्वयंपाक? केलाच नाही मी स्वयंपाक. जा बिना डब्याची जा म्हटलं आज कामावर तुम्ही. तुम्हाला बोलू थकली मी. पहिले काही तुमच्या डोक्यात म्हटलं लाईट नाही लागले का एखादा सिलेंडर आणून ठेवून द्यावा म्हणून. हा, अडीबडीला कामी येते. आणि आता मला म्हणून राहिले डबा करून दे म्हणून. कायच्यावर करू मी डबा की बा? जा तिकडे, जा बिना डब्याचे जा तुम्ही, खाऊन घे जा कोणाच्या याच्यात, नाही तर हॉटेलातून घेऊन खाऊन घे जा. आता नाही करत मी स्वयंपाक. कायच्यावर करू स्वयंपाक? गॅस नाही ना, फॅस नाही. जा तिकडे, डोकं काही खराब करू नका. संध्याकाळी आले तर मला गॅस लागन म्हटलं, नाही तर मनसांनी म्हणा. या गॅसनं तर लयच बेकार पंचायत करून टाकली. एक तर सिलेंडर भेटून नाही राहिले, आणि वरतून ह्या बाईचा पप्पा ताप. हा, कसंच करावं बाप्पा माणसानं. हा, त्या लाईनीत लागाव का कामाला जाव का कुठं जाव काही समजून नाही राहिलं. आता तर म्हणते का डबाही नाही देत म्हणते. आता उपाशीच काम करा लागन. चला त्या उपाशीच काम करून घेऊ आजचे दिवस. काय आहे पाहू एखाद्याच्या डब्यात, नाही तर राहिलं मग. चलो सुशीला, जा तुम्ही. चालले तर खरी, पण येता काही ना काही पाहुणे जा म्हटलं सिलेंडरचं. हा, नाही तर संध्याकाळी मी स्वयंपाक काही करणार आहे नाही. घरात इंधनही नाही आहे, काहीच नाही म्हटलं. आता सिलेंडर पाहिजे. बरं पाहतो ना, मी पाहतो. पहा, मी पहिलेच म्हटलं होतं हा लवकर जाऊ म्हटलं तर लवकर नंबर लागन आपला. एवढ्या जणीच्या इथं फिरली मी काल. म्हटलं एका ऑटोची भरती होऊन जाते, नाही तर एका दोघीला घेऊन जाईन तो ऑटोवाला तर तेवढेच पैसे घेते, आणि जास्ती जणी राहिल्या तर थोडेसे जास्त घेते, पण कमी येते एकावर. तर पहा, अजूनपर्यंत याचा काही पत्ता नाही आहे म्हटलं. मी जायचं आहे ना, सगळं काही लवकर आटपून घेतलं. पोरीचे डबे बांधून देऊन दिले. हा, मैचे चालले गेले कामावर, आणि म्हटलं सिलेंडर बाहेर टाकून निघून गेली तरी एकही नाही आलं अजूनपर्यंत. अशा करा तर बाप्पा केव्हा तिथं लाईनीत उभं राहा लागते ना म्हणते. हा, केव्हा लागन बाप्पा आमचा नंबर, केव्हा लागन? भल्या चलगरची आहे बाप्पा आमच्या गावातल्या बाया, तर लय चलगरची आहे. अरे हे रंजना पैसे इथं सिलेंडर भरलं. सिलेंडर आहे काय? मागून पाहू का येईल? रंजना बाई. हा, बोला ना, काय झालं? नाही काही नाही झालं. हे सिलेंडर दिसून राहिलं म्हटलं इथं. भरलं आहे काय? विकून राहिला का म्हटलं ब्लॅक गिकनं? विचारून राहिलो तुम्ही असं सहज. विकून राहिलं असं म्हटलं तर देऊन द्या मला. तसंही मग इथं गॅस गीस काही आहे नाही, सिलेंडर संपलं मग. हे काय होय, मी तर आज डबा घेऊन नाही चाललो, डबाही नाही बनवला म्हटलं सिलेंडर नाही आहे तो. आणि मैची भल्ली कटर करून राहिली. कालपासून नुसतं भांडणं होऊन राहिले म्हटलं या गॅसच्या यानं. हा, असं जास्तीचा तर देऊन द्या एखादा असं, तर मी देऊन देतो पैसे तुम्हाला, नगदी देऊन देतो. हा, 50-100 रुपये जास्त घेऊन गेला लागन तो. अरे देवा, काय सांगू आता तुम्हाला. आमच्या इथे कुठं सिलेंडर आहे? आम्ही तर चाललो भरासाठी. तिथं ऑफिसमध्ये म्हणते भेटून राहिले म्हणते सिलेंडर. तर आम्ही म्हटलं गावातल्या थोड्याशा बाया आहे त्याला जमा केलं मी, आणि ज्याची रिकामे सिलेंडर आहे म्हटलं नवून येऊ म्हटलं. नंबर भेटला तर भेटला. आता तिथे जाऊन म्हणते लाईनीत लागून राहिलं ना म्हणते, म्हणून काढून ठेवला सिलेंडर बाहेर. रिकामा आहे तो, भरला थोडी नाही. आणि भरलाही राहिला असताना तर कायला खोटं बोलू. हा, स्वतःलाच तर पाहिजे. आता ह्या वेळेस द्याची हे आहे काय? हा, स्वतःच्या घरातच तर पाहिजे गॅस. आणि कोण देते आता सिलेंडर? 600-500 नाही कोणी देत नाही. बस आता सिलेंडर विसरून जाता ब्लॅक गिकनं भेटणं. आता म्हटलं डायरीवरच तर नाही लागून राहिले नंबर, तर कुठं ब्लॅकनं भेटून म्हटलं. जाऊ द्या आता. तर तुमच्या इथचं संपलं काय? सिलेंडर संपलं काय? हो ना, माय बाई सिलेंडर संपून गेलं. आणतो म्हटलं मी, अलगर्जीपणा केला आणि सिलेंडर काही आणलं नाही. आता इंधन होतं घरी, करून राहिली होती माझी बायको त्याच्यावर स्वयंपाक. मी काही एवढं लक्ष दिलं नाही. आता म्हटलं इंधनही संपून गेलं आणि सिलेंडरही संपून गेलं. आता ते म्हणते मी स्वयंपाक करतच नाही म्हणते जेव्हापर्यंत सिलेंडर भेटत नाही तेव्हापर्यंत. काय करू मग आता चाललो बिना डब्यानं. पण मी काय एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला.
कोणती गोष्ट? मी म्हणून राहिलो तुम्ही चालल्या ना सिलेंडर घेऊन चालल्या ना, तेव्हा म्हटलं माझ्या बायकोला घेऊन जा ना, सुशीलाला घेऊन जा, लागला तर लागला नंबर. तशी ते घरी राहून काय करण, कामधंदे तर आहे नाही, तिनं स्वयंपाकही काही केला नाही, तर म्हटलं घेऊन जा तिले. भेटून गेला तर भेटून गेला, माझ्या मागचे जरासं कटकट कथम होऊन जाईन. नुसतं मग इथं भांडणं होऊन राहिली आहे सिलेंडरच्या यानं. पहा ना जरासं, जागा गिगा असा ऑटोमध्ये तर घेऊन जा. हो ऑटोमध्ये जागा आहे. नाही राहील तर आपण दुसरा ऑटो बोलून घेऊ. आता एकामेकाच्या कामी पडाच लागते. नाही भेटून राहिले ना सिलेंडर, आता चालले सगळे मिळून जुळून तर आणून घेऊ. पाठवा तिले, पाठवा लवकर पाठवा. पण नाही तर मग आमचा ऑटो चालला जाईल आणि ते राहून जाईल. मग तेही भल्ली कटर कटर करते तुमची बायको. आणि जा, तशी ती येतेच म्हणा इकडे. तिचा याचा टाईमच झाला आता. तुम्ही कामावर गेले का इकडेच येऊन बसते. पण आली नाही आली, तुम्ही अक्कड सांगून द्या तिले, येऊन जाते ते पटकिनी. नाही तर तुम्ही आणून ठेवून द्या सिलेंडर. आणि ते येऊन जाते. ते कशी आणणार आहे बाईची जाते एवढं मोठं सिलेंडर? हो बरोबर बोलून राहिल्या तुम्ही. थांबा मी आणून देऊन देतो, नाही तर खाली सिलेंडर आणून ठेवून देतो आणि तिलाही सांगून देतो पटकीने येऊन जाय म्हणून इथं, आहे नाही का? जयले म्हटलं सांगितलं नव्हतं ते वेळेवर तयार होऊन राहिले जासाठी. आणि जयले पहिले सांगून ठेवून दिलं एका दिवसा पहिले, तर ते अजून याचा पत्ता नाही आहे. आता केव्हाचा आहे ते आणि केव्हाचा नाही. कमीच टाइम खोटी करतो तर काय माहीत पप्पा यायच्या मागं. अमाय आली काय पप्पा? किती उशीर राहून राहिला, एक येऊन राहिला. तिथं जागा नाही भेटत ना. तिथं म्हणते सकाळपासून लाईन लागून राहिली म्हणते. उशीर करा तर कसं होईन पप्पा? एक येऊन राहिला हळूहळू. आणि सिलेंडर कुठं आहे? तर सिलेंडर आणलं नाही काय? रंजना बाई आणलं ना सिलेंडर आणलं. ते काय होय पिंट्यानं तिथंच ठेवलं. तो चालला गेला ऑफिसले आणि ठेवून दिलं त्यानं. आता माझ्याकडून होते का सिलेंडर आणणं? त्याला म्हटलं गाडीनं सोडून दे म्हटलं तिथपर्यंत, तर त्यानं सोडून नाही दिलं आणि सिलेंडर आणून दिलं. हे पाय तिथं आहे. इकडे ठेवा लागत होतं ना योका काठी, मधातच ठेवून दिलं तर रस्त्यात. अजून कोणाला सांगितलं? तर अजून कोण येऊन राहिलं? हाय ना एका ऑटोची भरती आहे. काय म्हणते तर दुर्गाबाईला सांगितलं, तिकडून शांताबाईला सांगितलं. अजून काय म्हणते तर सुशीला येऊन राहिली, शशिकला हाय म्हटलं. आपण 7-8 जणी आहे, 5-6 जणी. माहीत पडते आता किती येते. तर काल तर 5-7-8 जणी होत्या, 5-6 जणी आल्या तर आपली एका ऑटोची भरती होऊन जाते. मग कमी पैसे येते एका एकीवर. नाही तर मग कमी बा जाऊ आपण. तो ऑटोवाला तर तिकीट इतकेच घेईन ना. पेट्रोल महाग झालं म्हणते. ऑटोवाले काही येऊन नाही राहिले आता. ऑटोवाल्याची लई भल्ले माने लागून राहिले म्हणते. आता काय करणार आहे बिचारे ते. जिकडे तिकडे पंचायतच पंचायत बाप्पा. काय हे होय बाप्पा हे. खाप्याची पंचायत, सिलेंडरची पंचायत, साऱ्या गोष्टीची पंचायत. हो ना, या सिलेंडरच्या आणा तर बेकारच फसलो आपण. अरे आले का सर्व? बरं झालं. चला आता जेवढे आहे तेवढेच निघून जातो आपण. अजून कोण आलं तर? तू आली का शशिकला? हो मी आली ना. मग सिलेंडर संपलं ना. चला आता काही वेळ करू नका. घ्या ऑटो बोलवा. तसंही म्हटलं एवढे जण काय आपण त्याच्यात जाऊ नये, कारण की आपल्या जवळ म्हटलं सिलेंडरही आहे. आणि अजून बाया घ्या असं तर त्याला दुसरा ऑटो सांगा. आपण तेवढं 4 जणी त्याच्यात मिळून जातो. हे भाऊ येऊन राहिले का त्याच्यात? नाही हो बाई, मी तर कामावर चाललो. मी नाही येत. हे सुशीला येऊन राहिली ना, सुशीला येऊन राहिली. पहा जमते काय तर पहा. तिथं नंबर गिंबर लावा लागते म्हणते. आणि सगळं घेऊन जा सोबत, डायरी गिरी आधार कार्ड. तिथं सांगता नाही येत. काही सांगितलं गिंगितलं तर अजून हे करा ते करा. आता कसं सरकारी काम लयच बेकार राहते. वेळेवरच नाचवते म्हटलं आपल्याला. हे आणून द्या, ते कागद आणून द्या, तो कागद आणून द्या. सगळं घेऊन जा, नाही तर अजून तुम्हाला याले परवडत नाही तिकडून. हो सगळंच घ्या लागते सोबत. ते सांगता थोडी येते वेळेवर काय म्हणणार आणि काय नाही तर ते. सुशीला त्या घेतलं ना बाई सगळे काही कागद गिगद घेतले ना? अमाय मी आता काहीच नाही घेतलं सोबत. सिलेंडर घेऊन येऊन गेले फक्त. आता कसं करू? थांबा 2 मिनिटं थांबा. मी बाद जातो घरी. आणि आणतो म्हटलं कागदपत्र आणतो सगळे, आधार कार्ड माधार कार्ड आणि ते सिलेंडरचं पुस्तक आणतो ज्याच्यावर सिलेंडर भेटते तर. थांबा तुम्ही, जा नका. पहा किती भयताळ बायको आहे हे. तिथं चालली फक्त सिलेंडर घेऊन. काहीचं तोंड पाहून देईन का तो सिलेंडरवाला येईल सिलेंडर. तिथं तर म्हणते पहिलेच पंचायत होऊन राहिली. ह्या भयाड बायकाची काय करा आणि काय नाही. जिथं जास्तीचे कामं राहते तिथं बरोबर सुचते म्हटलं यायले. जिथं कामाचे काम राहते तिथं काही नाही होत याच्याकून. असंच आहे पप्पा. आता काय सांगा. चला तर मग मंडळी आम्ही चाललो आता. सिलेंडरवाल्याच्या इथं चाललो आता दुकानात घेऊन सिलेंडर. माहीत पडते आता भेटते का नाही भेटत तर. पहा तुम्ही पुढच्या एपिसोडमध्ये आम्हाला सिलेंडर भेटते का नाही भेटत.